नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे जुनी पेन्शन योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण बातमी. जुनी पेन्शन योजना लागू करण्यास मोठा अडथळा, सरकारसमोर मोठे आर्थिक संकट. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. देशभरातील शासकीय कर्मचारी पुन्हा एकदा OPS लागू करण्याची मागणी जोरात करत आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते आणि सरकारच्या आर्थिक अहवालानुसार जुनी पेन्शन योजना पुन्हा पूर्णपणे लागू करणे सरकारसाठी अत्यंत कठीण ठरू शकते. विशेषतः वाढत्या आर्थिक भार, कर्ज आणि महसुलातील तूट हे मुख्य कारण समोर येत आहे. OPS लागू करण्यामागे अडचण काय? जुनी पेन्शन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या पगाराच्या ठराविक टक्केवारीनुसार हमी पेन्शन दिली जाते. त्यामुळे सरकारवर दीर्घकालीन आर्थिक भार वाढतो. अनेक राज्यांमध्ये आधीच पगार, पेन्शन आणि व्याजफेडीवर मोठा खर्च होत असल्याचे आर्थिक तज्ज्ञ सांगत आहे. केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार सध्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक OPS अंतर्गत आहे, तर नवीन कर्मचाऱ्यांसाठी NPS आणि UPS सारखी पर्यायी योजना राबविल्या जात आहे. महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय. महाराष्ट्र सरकारने रिवाइज्ड नॅशनल पेन्शन स्कीम लागू केली असून ते कर्मचाऱ्यांसाठी पर्यायी ठेवण्यात आली आहे. या योजनेत किमान 7,500 पेन्शन, कौटुंबिक पेन्शन आणि ग्रॅज्युटीसारखी सुविधा देण्यात येणार आहे. पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 31 डिसेंबर 26 पर्यंत पर्याय निवडण्याची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील सुमारे 17 लाख सरकारी कर्मचारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी OPS लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन आणि संप पुकारला होता. अनेक राज्यांमध्ये महसूल तूट आणि कर्जाचा भार वाढत असल्यामुळे सरकार OPS संदर्भात सावध भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते जुनी पेन्शन योजना पुन्हा पूर्णपणे लागू केल्यास पुढील काही वर्षात हजारो कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडू शकतो. काही राज्यांनी UPS किंवा सुधारित NPS सारख्या पर्याय स्वीकारले असून कर्मचाऱ्यांना हमी पेन्शन आणि आर्थिक स्थैर्य यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. धन्यवाद.